बघा, आज वटपौर्णिमा. वटवृक्ष हा विशाल वृक्ष आहे आणि असा हा विशाल वृक्ष याचं दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी पूजन केलं जातं. सत्यवान याला मृत्यूच्या दारेतून पुन्हा सावित्रीने जिवंत केले असं म्हणून अनेक वर्षानुवर्ष ही परंपरा जपत सर्व स्त्रिया आपल्या पतीसाठी याला जीवनदान म्हणून या वडाची पूजा करतात. परंतु खऱ्या अर्थानं या पूजेचं महत्त्व म्हणजे या वडाचं पूजन करणं, याचा फायदा, याचे उपयोग समजून घेणे असं आहे. आणि त्याच अनुषंगाने यावर्षी रे शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह असलेलं हे वड याची माहिती आपण इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये वेगळ्या उपक्रमातून घेणार आहोत. वडाला दोरा बांधून गुदमरून टाकण्यापेक्षा त्याचा श्वास रिकामा ठेवणं आणि त्याचे विविध उपयोग समजून घेणं हाच या वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्रकल्प उपक्रम असेल. तर चला बघूया या वडाचे उपयोग इयत्ता 5वी ब चे विद्यार्थी काय काय सांगतात. बघा, आपण सर्वांनी माहिती ऐकलेली आहे आणि यानुसार वडाचे उपयोगही आपण पाहिलेले आहेत. त्यातील काही उपक्रम आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. नवनवीन उपयोग आणि वडाची माहिती बघूया आपण काय म्हणतात हे विद्यार्थी. वडाच्या पारंब्यापासून तेल मिळते. अगदी बरोबर. हां, वडाच्या पानांपासून आपल्याला पत्रवाळी व द्रोण घेण्यासाठी उपयोगी पडते. वड हे असे झाड आहे ज्याला पारंब्या असतात आणि वड हे झाड 1000 वर्ष जगू शकते. तर कर्मवीरांच्या हेतूप्रमाणे जसे वड 1000 वर्ष जगू शकते, तसेच आपली शिक्षण गंगा ही 1000 वर्ष जगू शकते, म्हणजे टिकू शकते आणि सर्वांना ज्ञान म्हणजे काय हे कळू शकते. तर अशा हेतूमुळेच कर्मवीर अण्णांनी वड निवडले असावे असे मला वाटते आणि अशाच कर्मवीर अण्णांना मी सलाम करतो. रे शिक्षण संस्थेला मी सलाम करतो आणि धन्यवाद. वड हे झाड हजारो झाडांना एकसाथ जगवू शकतो व त्याचे ऑक्सिजन खूप मोठे असू शकते. वडाच्या झाडाची हाईट 15 ते 20 फूट असते. वटपौर्णिमेला पूजा असली तरी ही करायची नाही. धागा बांधून हे श्वास बंद करायचा नाही. मी आज स्वतःहून एक वडाचं झाड आणलेलं आहे. झाडे लावा व झाडे जगवा. व्हेरी गुड. वडाचे झाड हे एक सर्वात वेगळे झाड आहे. त्या झाडाला पारंब्या असतात. त्या पारंब्या खाली टेकल्या मातीला की अजून दुसरे वड तयार होते, तेव्हा ते खोड बनते. शहागडापासून 3.5 किलोमीटर असलेले पेनगिरी गावातील 3 एकरात असलेले वडाचे झाड, तिथे एक मेन वडाच्या झाडापासून खूप वडाचे झाड बनले आहे व ते तसेच रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे. धन्यवाद. वडाच्या झाडामुळे अनेक पशुपक्ष्यांना आपला निवारा मिळतो. वडाचे झाड आपल्याला खूप ऑक्सिजन देते आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. वडाच्या झाडाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. वडाचे झाड हे रेशीम संस्थेचे बोधचिन्ह आहे. वडाच्या झाडाचे मोठ्या शहरात वडाच्या झाडाच्या पारंब्या तोडून त्याचं पूजन करतात, तर ते बंद करावे अशी माझी नम्र विनंती. धन्यवाद. वडाचे झाड 66 फूट मोठे असते. गावाच्या आजूबाजूला किंवा मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला वडाचे झाड पाहायला मिळते. वडाच्या झाडावर जे लाल लाल फळं असतात ते पक्षी खातात. वडाचे झाड तोडू नये. वडाचे झाड तोडू नये. जास्तीत जास्त लावे. जय हिंद, जय कन्नड. वडाचे झाड हे एक वटवृक्ष आहे. आपण अनेक सण साजरे करतो, त्यातील वटपौर्णिमा हा एक सण आहे. तर आपण तो वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहोत. म्हणजे आपलं ज्यावेळेस वटपौर्णिमा असेल त्यावेळेस प्रत्येकाने एक वडाचे झाड लावले पाहिजे. वडाचे झाड हे त्याच्याप्रमाणे खूप कमी पाणी ॲब्झॉर्ब करते.
वडाच्या झाडाखाली खूप प्रमाणात ऑक्सिजन मिळते. वडाच्या झाडापासून एका दिवसात 7 किलो ऑक्सिजन मिळते. वडाच्या झाडाखाली खूप थंडगार सावली असते. त्याच्यामुळे वडाच्या झाडाखाली माणसे, पशुपक्षी येऊन बसतात. एका वडाच्या झाडापासून हजारो किंवा लाखो झाड उगू शकतात. वडाच्या झाडाखाली लहान मुलांना सूतपारंब्या खेळायला खूप मजा वाटते. पेनगिरी गावात जे झाड आहे तिथे 3 एकरामध्ये वडाचं झाड आहे. ते झाड कोणी तोडू पण नाही शकत, पान पण तोडू नाही शकत. जे आपोआप पान पडले तर देव शिक्षा नाही देत. आपण जर स्वतःनी पान पाडले तर देव शिक्षा देते. असेच की आपण झाडे लावा, झाडे जगवा आणि वड हे सर्वात उपयोगी झाड आहे. मुलांनो, अशा प्रकारे या वडाचं महत्त्व आपण सर्वांकडून जाणून घेतलेलं आहे. मग या वडाला तोडलं पाहिजे की वाढवलं पाहिजे, आणि जर वाढवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? कोण सांगते बरं? वडाचं रक्षण कशा प्रकारे केलं पाहिजे? वडाच्या झाडाला बांधून नका ठेवू. वडाचं झाड लावा व वाढवा. ते वडाच्या झाडाला जे तुम्ही फेऱ्या मारत्या व ते नका करू. आणि वडाचे झाड जास्तीत जास्त वाढवा, जास्तीत जास्त इकडं तिकडं लावा आणि त्याचं रक्षण करा. त्याला पाणी घाला, ते मोठे करा. झाड लावा, त्याला वडाचे झाड लावा, त्याला पाणी द्या, त्याला मोठे करा. ते मोठे झाल्यावर आपल्या सर्व सजीवांना त्याचा फायदा होणार आहे. प्राणी, पक्षी यांना त्याच्यापासून निवासस्थान मिळणार आहे. तर आपल्याला त्याच्यापासून सावली मिळणार आहे आणि त्या सावलीत आपल्याला खेळताही येऊ शकते. त्यामुळे झाडे लावणे किंवा वडाचं झाड लावणे तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि वड 700 किलो ऑक्सिजन एका दिवसात देऊ शकते. वडाचे झाड जर आपण महिन्यातून एकदा लावले तर त्याच्यापासून एवढे ऑक्सिजन येईल की ऑक्सिजनची किंमत खूप कमी होईल. ज्यांच्याकडे पैसे नाही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन घ्यायला त्यांना मदत होईल. बघा, या वटवृक्षाचे छान छान उपयोग आणि दूरगामी छान परिणाम आपण पाहिलेले आहेत. आणि याचबरोबर आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातील हे बोधचिन्ह असल्यामुळे वटवृक्षाला आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. आणि म्हणूनच जाता जाता शेवटी आपण रयत शिक्षण संस्थेला स्मरूया आणि हे गीत म्हणूया. 1, 2, 3, 4 स्टार्ट. छान. याच पद्धतीने वटाचे रक्षण करा, संगोपन करा आणि वड वाढवा.